चला म्हणजे त्या बच्चू मामाचा आता कायमचा बंदोबस्त होणार आहे. सतत टोमणे मारत असतो आपल्याला, सतत काहीतरी बोलत असतो. बरं झालं आता त्याची बोलती कायमची बंद होईल. बच्चू मामा आणि ती कावेरी त्या दोघांचा बंदोबस्त होतोय ना, हे ऐकून मला फार मजा येते. दोघं नाही आई, तिघ. तिघ? तिघ कोण? आदित्य. हा? आदित्य. आदित्यला त्या रत्नमालाच्या विरोधात उभं करण्याचं प्लॅनिंग करते. तुम्हाला खरं सांगू का बाबा, एक गोष्ट ना मला खूप चांगली कळली. जे काम भांडून होऊ शकत नाही ना, ते काम प्रेमाने अगदी इझिली होतं. आदित्यला माझ्या प्रेमात अडकवून त्या रत्नमालाच्या विरोधात कसं उभं करते ना, ते बघाच. असं झालं ना तर रत्नमाला एकटी पडेल. हो, एकटी कशी पडेल? आहे ना तो राजवर्धन. आकांक्षा, सगळी प्यादी गेल्यावर वजीर किती टिकणार आहे? स्पेशली ज्याला आपल्या विरोधात डावपेच आखता येत नाही असा वजीर. करून करून किती नुकसान करणार आहे. आधी 2 प्यादे मारून मैदान हातात घेऊ दे, मग त्या वजीराचं काय करायचं ना ते पण बघूच. आजी डेंजर है यार. यार दोन टॉपचे सिंगर एकाच कॉन्सर्ट मध्ये आल्यासारखं वाटतंय. हा तिसरा सिंगर कुठून आलाय? 1 2 काकू. म्हणजे दोघांचा उस्ताद स्वतःचा एक वेगळाच कॉन्सर्ट करतो. म्हणजे काकू 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 काकू
काय हो, काय झालं? काय हवंय का तुम्हाला? तुम्ही पण घोरताय. काय? मी नाही घोरत. काय नाही, तुम्ही घोरत होतात म्हणून मी तुम्हाला उठवला. तिकडे तुमच्या त्या आजी घोरताय, माझ्या कानाजवळ तुमचे बाबा घोरताय. त्यात आता तुम्ही का घोरताय? सांगितलं ना हो, मी नाही घोरत. कधी कधी ऐकलंय का मला घोरताना? आणि असे विषय असा आहे, एवढ्या दिवसांनी मी घरी आले, एवढा लांबचा प्रवास केलाय, दमले, स्वतःच्या घरी लागली गाढ झोप, झालं असेल चुकून घोरायला. घोरलं म्हणजे काही गुन्हा केला नाहीये मी. पाप नाहीये, पण त्रास आहे ना. एकतर तुम्ही सगळेच घोरताय, सगळे घोरताय. छान, तुम्हा सगळ्यांची ना घोरण्याची मैफिल रंगली. चांगलंय. बघा बघा, त्या आजी बघा कशी आलाप देते बघा. हा, काय चाललंय? बरं चाललंय तुमचं. एकतर इथे एसी नाही, मला गरम होतोय, झोप लागत नाहीये त्यामुळे. आमच्याकडे नॅचरल एसी आहे. तिकडे झोपता का तुम्ही? आधी का नाही सांगितलं? कुठे? बाहेर पडवीत आहे. काय? छान वारा येतो तिथे, थंडगार. त्या वाऱ्यासमोर तुमच्या एसीचा वारा सुद्धा फिका पडेल. तुम्ही मला बाहेर झोपवताय? मला सवय नाहीये. काय हो सारखं तुमचे? मला ह्याची सवय नाहीये, मला त्याची सवय नाहीये. काय झालं बाहेर झोपायला? गणपती असेल, शिमगा असेल, आम्ही जेव्हा पाहुणे सगळे जमतो ना, तेव्हा बाहेर पडवीतच झोपतो. छान झोप लागते. आता तसा पाऊसही नाहीये आणि पडवीत छत सुद्धा आहे. तुम्हाला मी पांघरूण अंथरूण आणून देते, झोपा तिकडे. चालेल, मी बाहेर झोपतो. पण या 3-4 स्टार्ट न होऊ शकणाऱ्या गाड्यांच्या आवाजात मी नाही झोपू शकत. बघा बघा, हा घोडबंदरचा ट्रक बघा. काय? चला, आणते मी. अरे बापरे, अख्खी फॅमिली घोरते. झोपा आता इथे. पण झोपायचंय कुठे? इथे. इथे म्हणजे या खाट्यावर झोपायचंय? मग आणखी कुठे झोपणार आहात? हो, पण अंथरूण पांघरूण घालून देते, या. हो, पण ऐका तर. इथे आता चटई उघडा. यार, हे घ्या पांघरूण आणि ही घ्या उशी. झोपा आता. लागेल ना झोप? घाबरणार नाही ना? राजवर्धन मोहिते कधीच कोणाला घाबरत नाही. पालीला सोडून जाताय ना? ते मी काय म्हणत होते, मी दारातून लावून घेणार आहे. नाही म्हणजे कुत्रे मांजरी वगैरे घरात शिरतात दार उघडं राहिलं तर. त्यामुळे काही लागलं तर आवाज द्या. झोपा. अरे यार, गाडीतच बरा होतो.
यार आ अरे यार अरे यार काकू अरे यार काकूने दरवाजा लावून घेतलाय आतून. काकू कोण आहे रे? कोण आहे? हट हट हट. आता काय आहे? डोका पण ना सतत त्रास देतोय. काय भीती वाटतेय? नाही भीती वाटत नाहीये पण सतत असं वाटतंय की उगीच कुणीतरी येऊन आवाज देते. हो का? हा अरे बापरे, म्हणजे तो पिंपळाखालचा गुंजाच असणार. दुर्लक्ष करा तुम्ही. कोण गुंजा? तुम्हाला गुंजा माहिती नाही? अहो गुंजा म्हणजे एक प्रकारचं भूत असतं. काय? हो.
गुंजा म्हणतात त्याला, गुंजा. कुंजा. तो की नाही हा. घराबाहेर रात्रीच्या वेळी झोपलेल्या माणसांना आवाज देत असतो. कशाला? देतो आवाज, पण त्याच्या आवाजाला उत्तर द्यायचं नसतं. त्याचे आवाज ऐकायचे पण नसतात. मग काय करायचं? मग त्याच्याकडे बघायचं पण नसतं. त्याच्याकडे जर बघितलं की नाही तर चकवा लागतो. मग? आणि तो ना माणसाला दूर शेतात कुठेतरी नाही तर विहिरीत सोडून येतो. कशाला? सोडतो. काय? मला आत घेऊन चला. मला आत नाही, मला आत नाही, आत नाही, आत नाही मला. हसताय काय? काय हसताय? काय हो तुम्ही, गंमत केली मी तुमची. घाबरट कुठचे, काही भूतभीत नसतं. हे अशी गंमत करतात, अशी गंमत करतात. चला आज झोपायला चला. ठीक आहे. नाही नको, ऐका ना, आत नको. आज ट्रक आडवे पडलेत. काही काय हो तुमचं, तुम्हाला ना सगळेच प्रॉब्लेम आहेत. आज झोपा म्हटलं तर आज झोपायचं नाहीये, बाहेर झोपा म्हटलं तर बाहेर झोपायचं नाहीये. मग करू काय मी? इथे खूप मच्छर आहेत, त्यांचा काहीतरी करा आधी. थांबा. कुठे चाललात? हो. पटकन या, दरवाजा आतून लावू नका. मी थांबलोय. हा. ते तुमच्याकडे धुराच्या कांड्या जाळण्याचं यंत्र का काय डबी ती आहे ना, ती द्या. म्हणजे? लायटर हो, द्या लवकर. सांगा ना. हे करा. मला काय काही येत नाही हो. बस. एक मिनिट, पेटू द्या. पुरे हो, पुरे. आता लावली आहे मी इथे कॉईल. झोपा शांत. मी काय म्हणतोय, आता काय ते आवाजाचं काय करायचं? हे घ्या, कानात घाला. आधीच माहित होतं. माहिती होतं मला तुम्हाला लागणार आहेत ते. घ्या. आता तरी झोपा शांत. हा, ऐका ना, काय आहे? ते भास होत आहेत, त्याचं काय करायचं? तुम्हाला ना खूप प्रश्न पडतात हो, खूप प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला. लहानपणापासून. एक काम करा, तुम्ही ना इथेच झोपा. मी पण इथेच बसते. तुम्हाला अगदी झोप लागेपर्यंत इथे बसते आणि तुम्हाला झोप लागली की मग आत जाऊन झोपते. पण मी आत गेले तरी सुद्धा मी इथेच बसले असं समजा आणि झोपा. हा ऑप्शन चांगला आहे. चालेल, झोपा. इथून चांदणं छान दिसतंय नाही? तुम्ही आता गप्पा मारत बसणार आहात का? झोपा ना आता. विषय असा आहे की तुम्ही झोपल्याशिवाय मला झोपता येणार नाही आणि मी प्रचंड थकले. मला खूप झोप येते आता. तुम्ही रोजच झोपता हो. पण बघा ना, इथे कसं छान वाटतं एकदम. छान वाटतं इथे. छानच वाटतं इथे. कसं आहे, हे सगळं सौंदर्य जे आहे ना, हे तुमच्या शहरात बघायला मिळत नाही. आणि माझं गाव आहेच छान. हा, आता तुमच्यासारखी काही माणसं येऊन आमच्या गावाचं शहर करतात. प्लीजच काकू, माझ्यासारखी नाही. माझ्या आधी बऱ्याच लोकांनी केलंय आणि मी अजून काही केलेलं नाहीये. अजून रिसॉर्ट बांधलंही नाहीये मी. त्यामुळे मला आधीच लेक्चर देऊ नका. कुठे बांधणार आहात रिसॉर्ट? आहे ते एक जमीन विकत घेतली, पण त्यावर केस सुरू आहे. आणखी काही जमिनी पाहिल्या आहेत आज, बघू. आमच्या गावात हे सगळं असंच असतं. इथे ना सगळं सामायिक असतं.
एक जण विकतो मग दुसरा आडवा येतो, मग काय केस जाते कोर्टात. आमच्या कोकणात ना हे असंच असतं. उद्या ना मी तुम्हाला माझं जुनं घर दाखवायला घेऊन जाईन ना, माझ्या आईचं. Done.